आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देशच एवढा आहे की गेल्या 2 दिवसापूर्वी शिवसेनेचा पेण तालुक्यामध्ये जो मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये रायगडचे लोकप्रिय खासदार आदरणीय तटकरे साहेब यांच्या विषयावरती पेण अर्बन बँकेचे तज्ज्ञ संचालक आणि ज्यांनी बँक बुडवली ते शिशिर धारकर यांनी बिनबुडाचे जे आरोप केले, त्या आरोपाचा समाचार घेण्यासाठी ही पेण तालुक्याच्या वतीनं, पेण शहरच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. खरं तर सांगायला गेलो आपण तर बँक बुडवण्यामध्ये शिशिर धारकर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या काही मंडळीचाच हात आहे आणि ही बँक बुडवण्यामध्ये तटकरे साहेबांचा किंचितही सहभाग नाही. कारण बँक बुडवताना शिशिर धारकर आणि त्यांच्या सहकार्याने जे जे कार्य केलेलं आहे त्या सर्व जनतेला माहिती आहे आणि म्हणून याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. कारण शिशिर धारकर ज्या पद्धतीने बोलले ते पूर्णपणे बिनबुडाचं होतं, त्याला कुठलाही आधार नव्हता आणि आधार नसल्या कारणाने अशा पद्धतीचं बोलणंच चुकीचं आहे. कारण दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोकांना जे कर्ज दिलं त्या कर्जामध्ये त्यांना 1 लाखाची सुद्धा कुवत नसणाऱ्या लोकांना कर्ज दिलेलं आहे आणि 1 लाख रुपयाची कुवत नसणाऱ्या कर्जदारांना काही करोड रुपये दिलेले आहेत. काही करोड रुपये जेव्हा आपण देतो तेव्हा त्याची कॅपॅसिटी नसल्या कारणाने तो भरूच शकत नाही. असे जे काही कर्जदार आहेत, 100पेक्षा जास्त कर्जदार आहेत, त्या कर्जदारांचा सुद्धा या 765 कोटीपेक्षा जास्त असणाऱ्या कर्ज प्रकरणामध्ये, या घोटाळ्यामध्ये त्यांचाही खूप मोठा सहभाग आहे. आणि ही बँक बुडीत प्रकरणामध्ये खरं तर शिशिर धारकर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या तज्ज्ञ संचालकांनी किंवा त्यांच्या बरोबर असणाऱ्या संचालकांनी तुरुंगाची हवा खाल्लेली आहे. तुरुंगामध्ये ही लोक काही महिने राहिलेले आहेत आणि अशा पद्धतीचं असताना सुद्धा मग आपण का आरोप करावेत आणि तटकरे साहेबांवरती आरोप करताना आपली असणारी वैयक्तिक पातळीही आपण शोधावी, अशाही प्रकारचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं किंवा पेण तालुका व पेण मतदारसंघाच्या वतीने मी बोलू इच्छितो. खरं तर ही बँक बुडाल्याच्या नंतर बँकेचे संचालक असणारे दयानंद भगत आणि संतोष शेठ शृंगारपुरे हे दोघेजण बँकेच्या वतीनं स्टेटमेंट द्यायला तयार होते. परंतु त्यावेळेला शिशिरदादा धारकर यांनी असं सांगितलं की मी बँकेचा तज्ज्ञ संचालक असल्या कारणाने जी काय स्टेटमेंट असेल ती फक्त मीच देऊ शकतो. त्याही प्रकरणामध्ये पत्रकार बंधू आपल्याला असं मी सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे आणि ताकदीनं शिशिरदादा धारकर यांच्यासोबत होता की त्यावेळेला आम्ही तुमच्यासोबत असताना तुम्ही काही लोकांच्या सोबत राहिला, काही लोकांचं व्यक्तिशः ऐकून घेतलं, त्या मंडळींनी तुम्हाला जे काय सांगितलं, तुम्हाला त्यावेळेला जे वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट द्यायला सांगितलं तशा प्रकारची तुम्ही स्टेटमेंट न देता तुमच्या वतीनं इतर पक्षाच्या मंडळींनी जे विरोधामध्ये होते त्या लोकांनी स्टेटमेंट दिली आणि बँकेला बुडवण्यासाठी जी मंडळी कारणीभूत आहेत असं तुमचं म्हणणं आहे तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. बँक साहेबांच्या बाबत बुडालेली नाही. बँकेचे जे काय तुम्ही डायरेक्टर होतात त्या डायरेक्टर मंडळीचं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये काही ठराविक डायरेक्टर मंडळीचं हित आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा डायरेक्टर मंडळींना माहिती नव्हतं. काही डायरेक्टर मंडळी त्यांच्या त्या प्रोसिडिंग आणि इतर बुक्सवरती सह्याही नाहीत. तुमचं ऑडिटर आणि तुमच्या काही मंडळीबरोबर असणारे साठे लोटे आणि त्यामुळे 2002 पासून 2010 पर्यंत जो काय कालावधी आहे त्या कालावधीमध्ये बँकेचं अतोनात नुकसान झालं. अतिशय वेगळ्या पद्धतीने जी काबाड कष्ट करणारी जी मंडळी आहे त्यांनी या बँकेमध्ये आपल्या कष्टाची जी रक्कम ठेवली होती आणि त्या रकमेचा आपण वेगळ्या पद्धतीने हव्यासापोटी आपण मग जमिनीमध्ये पैसा टाकलेला असेल, मग तुम्ही गोल्डमध्ये सोन्यामध्ये पैसा टाकलेला असेल आणि अशा पद्धतीने तुम्ही बँक बुडवण्यासाठी तुम्ही स्वतः कारणीभूत आहात. तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करताना आपली बाजू किती चुकीची आहे तीही जनतेसमोर जाऊ द्या. पेणकरांना तुम्ही फसवताना अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगितलं की याच्यामध्ये तटकरे साहेबांचा हात आहे. तटकरे साहेब त्यावेळेला फायनान्स मिनिस्टर होते, अर्थमंत्री होते, परंतु त्याच वेळेला तटकरे साहेबांनी सुद्धा आपली भेट घेऊन किंवा आपल्याला सांगून आपल्याला असंही सांगितलं होतं की आपण पवार साहेबांच्या बरोबर केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून
पवार साहेबांना घेऊन तिथे एक भेट करूया आणि केंद्रामधून बँकेला काही आर्थिक सहकार्य होईल का अशा पद्धतीची भावना सुद्धा तटकरे साहेबांच्या वतीनं व्यक्त केली गेली होती. आपल्याशी चर्चाही झाली होती. परंतु आपल्याला याच्यामध्ये हित नसून आपल्याला फक्त आपले जमीन, आपले जवळचे कर्जदार, आपली जवळची लोक, आपण टाकलेला सोन्यामध्ये पैसा, याच्यामध्ये कसं आपण सही सलामत बाहेर पडू अशा प्रकारचं आपलं ते हित होतं असं बोलायला हरकत नाही. आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या तटकरे साहेबांनी सांगितल्या कारणाने की तुमच्यासोबत सर्वतोपरी आम्ही थांबलो होतो. मग कुठलीही गोष्ट असो, तुमच्या सुखामध्ये पण होतं आणि तुमच्या दुःखामध्ये पण पाठीशी होतो. ही तटकरे साहेबांची तुम्हाला असणारी सहाय्य करण्याची भूमिका होती. आणि म्हणून त्याच वेळेला तुम्हाला कदाचित तेही माहिती आहे, परंतु ज्या व्यक्तींनी पहिली अर्बन बँक बुडीत प्रकरणामध्ये पहिली मीटिंग घेतली पेणमध्ये, त्याच व्यक्तीच्या मेळाव्यामध्ये आज तुम्ही हे अशा प्रकारचं भाष्य करतात. त्यावेळेला गीते साहेबांनी सांगितलं होतं की ही बँक बुडीत गेलेली आहे, या बँक बुडीत जाण्यासाठी एकमेव कारणीभूत कोण असेल तर शिशिर धारकर आहे, अशा प्रकारचं त्यावेळेला व्यक्त केलेलं मत होतं. आणि आज त्यांच्याच मेळाव्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचं मत व्यक्त करताय, म्हणजे दुहेरी भूमिका मांडण्याचं काम तुम्ही करताय. आणि म्हणून व्यक्तिशः मी असंही सांगेन की आपणच या सर्व प्रकरणासाठी जबाबदार आहात. दुसरं असं की या पेण अर्बन बँकेच्या एकूण 18 शाखा असल्या कारणाने आणि त्याची प्रमुख शाखा ही पेणमध्ये आहे आणि आपण त्याचं सगळं संचालन करत होतात. त्यावेळेला सुद्धा प्रशासकीय लेवलला असेल किंवा इतर काही कारणासाठी असेल, बँक बुडीत जात असताना साहेबांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो, आजही सांगतो की ह्या संदर्भामध्ये कधीही आपण विचारायला गेलात तरी सुद्धा दयानंद भगत जे संचालक होते, संतोष शेठ शृंगारपुरे जे संचालक होते, तेही व्यक्तिशः बँकेच्या बाबतीमध्ये आपल्याला आपलं मत व्यक्त करू शकतात. आणि पत्रकार बंधू, आपल्यालाही माहिती आहे, आपण 2010 पासून 2023 पूर्ण होत आलेलं आहे. या 12-13 वर्षाच्या कार्यकालामध्ये जे काय घडलं त्याची पूर्ण वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक वृत्तपत्राने अशा प्रकारच्या ज्या काय भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. आणि मग अनेकदा इथल्या संघटनात्मक ज्या काही कार्यकारिणी होती तिने सुद्धा बँक बुडीत प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व मंडळीला किंवा या ठेवीदार मंडळीला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. त्याही वेळेला तटकरे साहेबांनी आपल्याला सहकार्य करण्याची उमेद दिलेली होती, त्याही वेळेला सहाय्य करण्याची उमेद दिलेली होती. परंतु आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं होतं आणि आपण कोणाचं तरी वेगळ्या पद्धतीने ऐकून हे सगळं करण्याची तयारी केलेली आहे. आणि म्हणूनच सांगतो की तटकरे साहेबांचा याच्यामध्ये काडी मात्र किंवा तिल मात्र संबंध नाही. उलट तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये जे काही वक्तव्य केलेलं आहे शिशिर धारकरांनी, त्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, पेण मतदारसंघाच्या वतीनं, रायगड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निषेध करतोय. आणि वेळ आली तर आम्ही शिशिरदादा धारकर यांना व्यक्तिशः किंवा यांच्या कार्यालयावरती, यांच्या एखाद्या ठिकाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एखादं जन आंदोलन उभं करू, यांच्या विरोधात निषेध मोर्चा घेऊन जाऊ. कारण आपल्याला बोलण्याची ती आता आपली वृत्ती राहिलेली नाही किंवा आपल्याकडे ती ताकद राहिलेली नाही. आपण बोलताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करताय. पेण तालुक्याला कोण बरोबर आणि कोण चुकते माहिती आहे. जरी तुम्ही आज हा कलंक धुतण्याचा प्रयत्न करत असाल तरी सुद्धा तो तुमच्या बाजूलाच राहील. कलंक तुमच्या अपोजिट कधी जाणार नाही. कारण तर जे करण्यासाठी पूर्णपणे सर्व बँकेची माहिती असणारी करणारा काम कोण आहे तर तो शिशिरदादा धारकर आहे. आणि शिशिरदादा धारकरांच्याच वतीने सगळं झालेलं आहे कारस्थान. दुसऱ्या कुठल्याही संचालकाला कदाचित याची कल्पनाही नसेल. तुमचे जे बगलबच्चे होते त्यांनाच माहिती होती आणि त्या बगलबच्चा आणि त्यांच्या सहाय्याने आपण केलेली सगळी किमया आहे. या पेण तालुक्यातली कुठलीही जनता आपल्या भूलथापांना बली पडणार नाही. इतर कुठल्याही तालुक्यातली जनता आपल्या भूलथापांना बली पडणार नाही. आणि आपण जे काय वक्तव्य केलंय ते वक्तव्य आपण स्टेटमेंट देऊन पत्रकारांना बोलून मागे घ्यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या विरोधामध्ये पेण तालुक्यामध्ये आपलं कार्यालय, आपलं घर असेल किंवा मग आपलं इतर कुठल्या ठिकाण असेल त्याच्यावरती मोर्चा आणून निषेध व्यक्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. तर जे शिवसेनेचा मेळावा झाला त्याच्यामध्ये जे शिशिर धारकर यांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे, दादा तर खूप काही बोलून गेलेत, मला काही जास्त बोलायचं नाही. परंतु शिशिर धारकरनी स्वतः जे काय कृत्य केलेलं आहे, जी बँक बुडालेली आहे
आणि त्या बुडाण्यामागे कारण कोण आहे त्याचा मर्म त्यांनीच शोधावा. उगाच आमच्या साहेबांवर, तटकरे साहेबांवर कुठलेही आरोप लोटून स्वतःला बचाव कार्य करू नये. याच्यापूर्वी 10 वर्ष आता जवळ निघून गेलेली आहेत. याच्यापूर्वी राजकारणामध्ये अनेक लोक पेनमध्ये आले. अनेक लोकांनी प्रत्येक वेळी कुठलेही इलेक्शन लागले, राजकारणाचे विषय झाले, त्यावेळी हा बँकेचा मुद्दा समोर आणला जातो. आता शिशिर धारकर जे आहेत त्यांनी जे एका पक्षामध्ये कुठला प्रवेश केलाय शिवसेनेमध्ये, आता त्यांना पण तोच राजकारण करायचं आहे का? स्वतःच्या बँकेवर दोघं स्वतःच आहेत आणि दुसऱ्यावर आरोप करून, तटकरेचा आरोप करून तो राजकारण ते करत आहेत. आता माझं म्हणण्याचं उद्दिष्ट असं आहे की तो राजकारण ते करत आहेत. पहिला आपण शोधा की ही बँक बुडवार, पैसे तुमच्याकडे होते ना बँकेत, काय तटकरे साहेब न्यायला आले ना तुमचे पैसे, तुम्ही घेऊन गेलेत ना पैसे. हे मी रोखटोक सांगतो, मी पण तुमच्यावर होतो, तुम्हाला काही मदत करायला मी होतो स्वतः. शिशिर धारकर तेच सांगायचं आहे की कुठल्याही याच्यानी उद्दिष्ट राजकारणी उद्दिष्टाने तुम्ही जर तटकरे साहेबांना कुठलाही जर आरोप लावतात ते आम्ही कुठल्याही प्रकारे सहन करणार नाही. याच्या पुढे हे आम्ही खपून घेणार नाही.